प्रशासकीय आदेशाला केराची टोपली. बोराडे येथे एका शेतकऱ्याच्या अडवणुकीमुळे 15 शेतकऱ्यांचे पीक धोक्यात. शहादा तालुक्यातील माटकुट बोराडे येथे शेत शिवारातील रस्त्याचा प्रश्न आता चांगलाच तापलाय. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी लाखो रुपयाचा डांबरी रस्ता मंजूर करून कामाचा नारळ फोडला. मात्र केवळ एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणामुळे 15 शेतकऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले. गट नंबर 26च्या खातेदाराने सामंजस्याने रस्ता मोकळा करून दिला, मात्र गट नंबर 25च्या शेतकऱ्याने चक्क वहिवाट नांगरून रस्ता करण्यास मनाई केली. विशेष म्हणजे मामलेदार कोर्ट अधिनियम 1906 नुसार तहसीलदारांनी रस्ता करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तरीही या आदेशाला जुमानले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाईचेही दर्शन घडत आहे. कारण दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी मंडळ अधिकारी गजानन पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र अनेक दिवस उलटूनही त्याची अद्याप अहवाल सादर केला नाही. यामुळे अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे का असा संताप सवाल आता शेतकरी विचारत आहेत. आमची केळी कापणीवर आली आहे, पण रस्ता नसल्याने व्यापारी शेतात यायला तयार नाहीत. आमचं लाखो रुपयाचं नुकसान होत आहे. प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात रस्ता पूर्ण करावा हीच आमची मागणी आहे. आदेश असूनही काम रखडल्याने आता प्रशासन यावर काय कारवाई करते आणि बोराडे येथील शेतकरी प्रकाश दोंडू पाटील व साहेबराव दोंडू पाटील सह 15 शेतकऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, नंदुरबार. माझं नाव संदीप प्रकाश पवार, राहणार बोराडे. तर हा पूर्वीचा 70 वर्षाचा रस्ता होता. तर हा नादुरुस्त होता. पूर्ण पावसाळ्यात येत पायी पण चालता येत नव्हता, अशा परिस्थितीचा रस्ता होता. आम्ही सर्व शेतकऱ्या मिळून आणि गावित साहेबांकडे आम्ही विनंती केली वारंवार की आमचा रस्ता आम्हाला थोडा तुमच्या निधीमधून काहीतरी उपलब्ध करून द्यावा. तर साहेबांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आम्हाला साहेबांनी बघितलं तर खूप नादुरुस्त रस्ता आहे, तर आम्हाला डांबरी मंजूर करून दिला त्यांनी. आम्ही साहेबांचं खूप आभार मानलं. तर त्यानंतर हा रस्ता चालू झाला. कामाला सर्व शेतकरी मिळून उद्घाटनाला गावित साहेब आणि शितळे मॅडम ते आले होते. तर त्यांनी सगळं व्यवस्थित काम चालू झालं. कॉन्ट्रॅक्टर इथपर्यंत मुरुम टाकून वगैरे सर्व आलं. संबंधित शेतकऱ्याने अडवणूक करत होते रस्त्यासाठी. आम्ही तहसीलदार साहेबांना अर्ज केला. साहेबने प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी केल्यानंतर बघितलं, वस्तुस्थिती जाणून घेतली. साहेबांनी त्यांना सांगून पण दिलं की या रस्त्याला हात लावायचा नाही, तुम्ही तुमचे क्षेत्र तयार करू शकता. पण तरी बी त्यांनी साहेब गेल्यानंतर नांगरून घेतलं. रात्री पाईपलाईन करून घेतलं रस्त्यामध्ये. आता आमचा लाखोचा माल शेतकरी इथं सडत आहे केळीमध्ये. तर आम्ही कसं काय करायचं? शासनाकडे वारंवार विनंत्या करून शासन या गोष्टीवर दुर्लक्ष करत आहे. आमच्या शेतात केळी, आता आमचं केळीपर्यंत निघेल, कधी निघेल, काय निघेल, आता आम्ही भविष्य माध्यम काय इथपर्यंत गाडी येऊ नाही शकत. यांनी नांगरटी केल्यानंतर पेरंग पण दिलेलं आहे, पाणी पण चालतंय, ओलं होतंय. तर आम्ही कसं काय आणायचं गाडी? व्यापारी आमच्या बांधापर्यंत गाडी येण्याबरोबर माल काढत नाही म्हणतोय. लाखोचं नुकसान होईल. आता आमच्या बघा मागे केळीचा भाव आता किती आहे, काय आहे, याचं शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं हे शासनाला सर्व कळतंय. शासनाने या गोष्टीला लवकरात लवकर दखल घेण्यात यावी, नाही तर आम्ही तिथं उपोषणाला बसू.